नमस्कार. साधना साप्ताहिक आणि कर्तव्य साधना या दोन युनिट्सच्या वतीने आपण गेल्या आठवड्यात कस्तुरी नावाच्या नव्या हिंदी सिनेमाच्या बद्दल दोन दीर्घ मुलाखती घेतल्या. त्याचा व्हिडिओचा भाग आपण कर्तव्यवर प्रकाशित केला आणि त्याचं शब्दांकन करून त्या दोन्ही मुलाखती साधना साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. या मुलाखती कोणाच्या आहेत तर कस्तुरी या सिनेमाचा दिग्दर्शक विनोद कांबळे त्याची एक स्वतंत्र मुलाखत आहे. आणि त्याच वेळी कस्तुरी सिनेमामध्ये या दोन मुलांच्या भोवती संपूर्ण कथानक फिरतं. एक आहे त्यातला गोपी आणि दुसरा आहे आदिम. तर या दोघांच्या भूमिका केलेले श्रवण उपळकर आणि समर्थ सोनवणे या दोन मुलांच्या घेतलेल्या मुलाखती, दोघांची एकत्र आणि विनोद कांबळेची एक स्वतंत्र, या दोनही मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि आमच्या 16 डिसेंबर 2023चा जो अंक आहे या अंकाची कव्हर स्टोरी म्हणून आपण कस्तुरीलाच स्थान दिलेलं आहे. चांगली गोष्ट अशी की हा सिनेमा प्रदर्शित झाला 8 डिसेंबरला. आता आपण ही मुलाखत घेतोय 16 डिसेंबरला. अगोदरच्या दोन मुलाखती घेतल्या तेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होणं बाकी होतं आणि आत्ताची ही मुलाखत आपण घेतोय तेव्हा सिनेमा प्रदर्शित होऊन 8 दिवस झालेले आहेत आणि त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद वेगवेगळ्या स्तरातून मिळतोय हेही बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. आत्ता जी मुलाखत आपण दोन व्यक्तींची घेतोय, एकत्रितपणे घेतोय, त्यामध्ये आहेत या सिनेमाच्या निर्मात्यापैकी एक असलेल्या पायल ढोके. नमस्ते, तुमचं आमच्या साधना साप्ताहिक आणि कर्तव्यावर स्वागत. आणि दुसरे आहेत वैशाली केंदळे. वैशालीताईंनी या सिनेमामध्ये गोपी हे जे कॅरेक्टर आहे त्याच्या आईची भूमिका केलेली आहे आणि यांनी एकूण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून सहभाग दिलेला आहे. खरं तर विनोद कांबळेचा हा सिनेमा 2019लाच तयार झालेला आहे. याला राष्ट्रपतींचं मुलांसाठीच्या सिनेमासाठीचं सुवर्णकमळही त्याच वेळी जाहीर झालं, दिलं गेलं. मात्र कोविडचा कालखंड आला आणि मग तो सिनेमा प्रदर्शित होणं लांबत गेलं आणि आता तो गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला आहे. एक चांगली गोष्ट अशी की तुमचा दोघींचाही संबंध सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासून आहे. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे की 5 वर्षात हा सिनेमा लिहिला जाणं, तेव्हापासून तर शूटिंग होणं आणि प्रदर्शित होणं, असं 5 वर्ष तुम्ही त्याच्या भोवती वावरताय, काम करताय. त्यामुळे या दोन मुलाखतींना पूरक मात्र काही बाबतीत अधिक पुढे घेऊन जाणारं असं तुमच्याकडे ऐवज निश्चित असणार आहे. तर मी पहिल्यांदा पायल मॅडम तुम्हाला असं विचारेल की तुम्ही स्वतः डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची इतर कामं करत असाल, परंतु सिनेमाच्या क्षेत्रात मात्र निर्मितीच्या क्षेत्रात तुम्ही पहिल्यांदाच आलाय आणि तुमच्याबरोबर आणखी 7 ते 8 महिला सिनेमाच्या निर्मात्या म्हणून आहेत. तर पहिलं मला हे ऐकून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांच्यासाठी की अशा प्रकारचा एक सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय तुमच्यापर्यंत कसा आला, त्याच्यात तुमचं कुटुंब, मित्र यांचा सहभाग कसा होता आणि सिनेमा करायचं ठरल्यानंतर तुम्ही त्या सिनेमाच्या लेखन प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटलं, सिनेमाच्या शूटिंगकडे आपण नंतर येऊ. तर ऍक्च्युली याची सुरुवात अशी झाली की बेसिकली मी डॉक्टर आहे, तर सिनेमा सोबत आमचा दूरपर्यंत म्हणजे असा संबंध नव्हता, फक्त आपण पाहायचो सिनेमा असं होतं. पण जे आहे आम्ही एक बुद्धिस्ट फिल्म फेस्टिवल वगैरे ऑर्गनाईज केलं होतं, म्हणजे त्या याच्याने आमचा संबंध होता थोडाफार की आपण फेस्टिवल्समध्ये वगैरे आम्ही सिनेमा बघायचो. तर माझे हस्बंड जे आहेत अजय ढोके, जे याच्यामध्ये क्रिएटिव्ह हेड आहे, ते खूप पॅशनेट आहे याच्याबद्दल. तर त्यांनी आणि विनोद कांबळे दादा, तर त्या दोघांनी फिल्म अप्रिसिएशनचा कोर्स केलेला FTI मध्ये, जो 1 मंथचा कोर्स असतो. मग त्याच्यामध्ये यांची दोघांची हे झाली व त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम विनोद दादांनी जी मूवी बनवली होती ती आम्ही पाहिली होती आणि त्याला आम्ही बुद्धिस्ट फिल्म फेस्टिवल नागपूरला पण घेऊन गेलो होतो आणि तिथे विनोद दादांना खूप छान प्रतिसाद भेटला आणि आम्हाला पण ती मूवी आवडली होती. मग काही दिवसानंतर जे आहे त्यांना विनोद
विनोद दादांना ती फिल्म केन्स फिल्म फेस्टिवलमध्ये कान्समध्ये पाठवायची होती. सो त्यांनी म्हटलं त्यांच्याकडे पैशांची अडचण होती, मग त्या बोलले की मला ती पाठवायची आहे मूवी. तर मग आम्ही त्यांना हेल्प केली आणि लकीली ती कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली. तर त्यांना असं वाटलं की नाही हे आपली मूवी अप्रिशिएट करत आहे, तर ती एक अख्खी पूर्ण स्क्रिप्ट घेऊन आमच्याकडे आले की तुम्ही ही मूवी प्रोड्यूस करा. सो आम्हाला असं वाटलं की आम्ही तर प्रोड्युसर नाही आहोत, तर आम्ही ही कशी प्रोड्यूस करणार. पण कुठेतरी स्टोरी ही खूप आवडली आणि असं वाटलं की हा टॉपिक असं लोकांपर्यंत यायला पाहिजे. एक कस्तुरी जो म्हणजे नावावरूनच ते आणि जे रूपक यूज केलं आहे त्याच्यावरूनच असं वाटलं की नाही ही स्टोरी यायला पाहिजे लोकांपर्यंत. आणि त्याच रात्री आम्ही अशी एका पार्टीला गेलो. मग ते आमच्या डोक्यात चालूच होतं. ते आम्ही 8-10 लोकांना पिच केली ती स्टोरी की असंच आहे आणि आपण अशी बनवू शकतो का. मग त्यातले पण लोक काही तयार झाले. तर आम्ही 7-8 जे आहे महिला त्यांनी मिळून मग डेब्यू प्रोडक्शन सुरू केलं इनसाइड फिल्म्स आणि ही आपली बनवली. हा ठीक आहे. आता याकडे पुढच्या टप्प्याकडे आपण येऊच, पण मी वैशालीताईंना यालाच पॅरलल प्रश्न असा विचारेल की यांनी जसं आता पोस्टमॉर्टम या शॉर्ट फिल्मचा उल्लेख केला, तर त्या शॉर्ट फिल्ममध्ये तर तुम्ही भूमिका केलेलीच आहे. तर ती शॉर्ट फिल्म नेमकी काय होती, तिची सेंट्रल आयडिया, तर ती आम्हाला सांगितली आणि तिला रिस्पॉन्स कशा प्रकारे मिळाला हे सांगितलं की मग आपण फिल्मकडे परत येऊ. पोस्टमॉर्टम ही टायटल जे आहे तीच मध्यवर्ती कल्पना होती आणि त्याच्याही थोडं जर डिटेल गेलं तर 8वीतला जो मुलगा आहे, एक 12 ते 13 वर्षांचा किंवा 14 वर्षांचा मुलगा पोस्टमॉर्टम करतो, तर ही त्याची मध्यवर्ती संकल्पना होती. म्हणजे वेगळी स्टोरी असं नव्हतं. 8वीतला मुलगा पोस्टमॉर्टम करतो आणि त्याच्या आईची भूमिका तुम्ही करत होता, जी या फिल्म मध्ये तीच आहे. हो, ही कथा पोस्टमॉर्टम कथा लिहिल्यानंतर मग मला एका फिल्मच्या म्होरक्या या फिल्मच्या प्री प्रोडक्शनला आम्ही भेटलो आणि त्यावेळेस मला त्यांनी बोलून दाखवलं की मॅडम मी अशी एक कथा लिहिली आहे आणि म्होरक्याचं शूट झालं की मी लगेच ती शूट करणार आहे, पण त्यातली जी आई आहे त्या मुलाची आई ही भूमिका मी म्हणजे ह्या भूमिकेसाठी मी तुमचाच विचार केलेला आहे. आणि मी म्हटलं चालेल, आपण करूया, कधीही सांग मला, फक्त थोडा आधी सांग. आणि मग आम्ही ती केली पोस्टमॉर्टम. तर तोच मला वाटतं तो पहिला माझ्यासाठीचा असा अनुभव होता की सफाई कामगारांचं इतकं पर्सनल आयुष्य किंवा त्या कम्युनिटीचं खूप डिटेल जे पडद्यामागचं ज्याला म्हणू शकतो आपण, की पडद्यावरचं काय की त्यांनी साफसफाई केलेलं सगळं छान छान, पण त्याच्या मागे जी त्यांची पूर्ण कसरत लागलेली असते पूर्ण कुटुंबाची, आणि एकच कुटुंब नसतं तर असा पूर्ण तो समाज आहे हे काम करणारा. तर ते पहिल्यांदा मी पोस्टमॉर्टमच्या निमित्ताने त्या कम्युनिटीचे इतकं डिटेल किंवा इतकं कौटुंबिक आणि त्यांचं पर्सनल आयुष्य पाहिलं, पर्सनल लाईफ. आणि ते तिथूनच खरं तर म्हणजे मी खूप डीपली जुळल्या गेले विनोदच्या थॉट प्रोसेस बरोबर किंवा तिथून पुढच्या त्याच्या फिल्म मेकिंगच्या प्रवासाबरोबर. आणि पोस्टमॉर्टमला म्हणजे अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स मिळाला की आधी तर विनोदला अशी काळजी होती की लोकांना आवडेल की नाही, लोक ह्याच्यावर हे घेतील का, म्हणजे की काय म्हणतो आपण आक्षेप घेतील का, की असं कसं तुम्ही दाखवताय. पण त्याबद्दल तो तसा नंतर त्याला असं झालं की ही सत्यकथा आहे ना, मी काय फिक्शन नाही मांडलेलं, सत्यकथा आहे तर आक्षेप कसा घेऊ शकता तुम्ही, यू हॅव टू ऍक्सेप्ट द ट्रुथ. आणि मग तिथून ते खऱ्या अर्थाने आम्ही सगळे एकत्र जुळलो आणि मग कस्तुरीचा प्रवास सुरू झाला. आता वैशालीताईंनी ज्याचा उल्लेख केला सत्य घटनेचा, तर बार्शीमध्ये सनी चव्हाण नावाचे एक कार्यकर्ते किंवा पोस्टमॉर्टमचं काम माझ्या माहितीप्रमाणे अजूनही करतात. दोघंही भाऊ करतात. तर वयाच्या 14व्या-15व्या वर्षापासून तर आता 10 ते 12 वर्ष 35च्या दरम्यान ते काहीतरी आहेत आणि त्यांच्याच भोवती हे सगळं खरं कथानक आहे. तर तुम्ही स्वतः पोस्टमॉर्टम पाहिलेलीच होती आणि पूर्ण लांबीची सिनेमा करायचं ठरलं पोस्टमॉर्टमला मिळालेला प्रतिसाद पाहून. तुमच्या समोर स्क्रिप्ट पण आली अजय दादांच्यामुळे, जे काही तुम्ही घरात वाचलं. तर काय तुमची आणि अजय दादांची आणि तुमच्या मित्रांची अशी नेमकी काय चर्चा झाली की ह्या शॉर्ट फिल्मचं पूर्ण लांबीचं फिल्म मध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे, हा विषय काय महत्वाचा आहे, यासाठी आपण पैशाची जुळवाजुळव करावी, असं तुमचं काहीतरी चर्चा झाली असेल. तर ते स्वाभाविकच आहे की या फिल्मसाठी आपण काम करावं, आर्थिक गुंतवणूक करावी, जुळवणूक करावी. तुम्ही काही त्या अर्थाने बाहेरच्यांचे सारखे नॉन प्रोड्युसर वगैरे नव्हता. हा, तर इतरांच्या तुलनेत तुमची स्थिती, आर्थिक स्थिती बरी असेल एवढाच काय तो भाग. तर एवढी पॅशन कशी आली
तो थॉट कसा होता? हा, ऍक्च्युली कस्तुरीची जी आहे जी स्टोरी लाईन आम्हाला खूप आवडली होती आणि जेव्हा आम्ही बाकी लोकांना पण सांगितलं तर सगळ्यांना हे वाटलं की कुठेतरी ही मूवी एक सोशल कॉज म्हणून का नसो पण ही पुढे यायला पाहिजे, सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे. आणि विनोदांनी सांगितलं होतं की आपण रिअल लोकेशन्सवर शूट करणार आहे आणि ऍक्टर्स पण असे खूप मोठे असे नाही घेणार आहे, जितके आपण करू शकतो तेवढं करणार आहे, तिथले गावातले लोकांना ट्रेन करून वगैरे. तर म्हणजे असं खूप मोठी कॉस्ट नव्हती. तर मग तेच म्हटलं की आपण जर डिस्ट्रीब्यूट केली ती कॉस्ट तर मग ती लो बजेट फिल्म आहे तर एकावर कोणावर एकदम प्रेशर नाही पडणार. आणि आपल्या ज्या महिला ज्या आहे प्रोड्युसर्स म्हणजे त्या सगळ्या खूप चांगल्या याच्यामध्ये आहे. कोणी एक्स ब्युरोक्रॅट आहे आणि प्रोफेसर आहे, इंजिनियर आहे, एंटरप्रेनर आहे. तर असे आपले वेगवेगळे जे डॉक्टर्स आहे तर ते सगळ्या आल्या आणि मग त्यांनी थोडं थोडं करून की ठीक आहे आपण ही मूवी करू. तर असं ते आम्ही आलो म्हणजे हे प्रोडक्शन. तुम्हाला त्या विषयाचं आणि त्या थीमचं महत्व इतकं वाटलं की ते म्हणजे आम्हाला हे वाटलं की नाही ही मूवी एकदम पुढे यायला पाहिजे कारण ती स्टोरी खूप छान होती. आणि खरं तर ना जे कस्तुरी नाव आहे त्याच्यामध्ये जे आपल्या मूवीमध्ये जे रूपक दाखवलेलं आहे ते आम्हाला खूपच सुंदर वाटलं की कारण जे आहे की कस्तुरी मृग जे आहे त्याच्या आतमध्ये नाभीमध्ये ते कस्तुरी जे असते त्याचा गंध तो बाहेर शोधत असतो, इकडे तिकडे फिरत असतो तो गंध शोधायला. आणि तसंच आपल्या याच्यामधला जो कॅरेक्टर आहे गोपी त्याच्या तो गंध सुगंध जे आहे ते घ्यायला तो इकडे तिकडे फिरत आहो आणि शेवटी त्याला समजतं की ते जे आहे ते आपल्या आतमध्ये आहे. तर हा रूपक आम्हाला खूपच जास्त त्या रूपकमुळे आम्ही ही स्टोरी घेतली. वैशालीताई, तुम्ही आता या गोपीची आई अशी भूमिका या सिनेमामध्ये केलेली आहे. 1 तास 40 मिनिटं इतका मोठा हा सिनेमा आहे आणि त्यातला गोपी हा सफाई कामगारांचा मुलगा, ज्याचे आई आणि वडील त्याच प्रकारचं काम करतात आणि वडील तर पोस्टमॉर्टेमला पण जातात आणि त्याच्याबरोबर गोपीला सहाय्य करण्यासाठी म्हणून जावं लागतं. आणि मग वडील या ना त्या कारणाने जर जाऊ शकत नसतील तर गोपीवरती जबाबदारी येऊन पडते आणि गोपीला घरातलं आसपासचं सफाईचं काम, हॉस्पिटलमधलं सफाईचं काम, असं बरंचसं काय काय आहे. तर आणि तुम्ही स्वतः पण तोच रोल निभावलाय. तर तुम्ही आता मागाशीच्या उत्तरातून जे आलं की फक्त पडद्यावरचं जे दिसतं सफाई कामगारांचं आयुष्य त्याच्या पाठीमागे बरंच काय काय असतं आणि जे आपण फार पाहत नाही. तर तुम्ही स्वतः आता रोल करताना मागचं पण पाहिलं आणि पडद्यावरचं दिसलाच आहात. तर तुम्हाला अगोदर किती नेमकं माहित होतं आणि आता ही सगळी स्क्रिप्ट तयार झाल्यावर किंवा पोस्टमॉर्टेम करण्याच्या निमित्ताने जे बघायला मिळालं ते काय होतं आणि तुमच्या आकलनात त्यामुळे किती बदल झाला, कसा झाला? खूप बदल झालाय. पोस्टमॉर्टम नंतर जी कस्तुरी केली, पोस्टमॉर्टमच्या वेळी थोडक्यात रिहर्सल किंवा थोडक्यात आम्ही लोकेशन हंटिंग किंवा त्या लोकेशनला व्हिजिट देणे, त्या कम्युनिटीला व्हिजिट देणे अशा गोष्टी केल्या. पण कस्तुरीच्या निमित्ताने असं झालं की ती जी गोपीची आई होती ती सर्वच काम करत होती कस्तुरीमध्ये. म्हणजे सफाई कामगार म्हणून काम करणे, विस्टा काढणे, टॉयलेट साफ करणे, दवाखान्यातले टॉयलेट्स वेगळे, पब्लिक टॉयलेट्स वेगळे, त्यानंतर मग पेताळ असलेला नवरा त्यालाही हँडल करणे, घरातलं सगळं कौटुंबिक हँडल करणे, त्या समाजामध्ये त्या लोकेशनला जिथे राहतो तिथे सुद्धा आपलं सेफ स्वतःला किंवा कुटुंबाची सेफ्टी, ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणारी ती कणखर आणि धाडसी आई होती. आणि कस्तुरीतला जो ट्रॅक आहे तो मोठा आहे आशाचा. तर कस्तुरीच्या रिसर्चच्या त्या प्रवासात माझ्या म्हणजे पर्सनली मला खूप गोष्टी अशा बघता आल्या, समजून घेता आल्या की ज्या मला नाही वाटत की मी जर कस्तुरी केली नसती तर त्या कधी माझ्या बघण्यात आल्या असत्या किंवा त्या मी अनुभवल्या असत्या. त्यातले 1-2 उदाहरणं सांगते की रिहर्सलच्या वेळी जवळपास 3-4 महिने सगळी टीम रिहर्सल करत होती. मला तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं. माझी एक दुसरी डॉक्युमेंटरी सुरू होती तर तिच्या शूटमुळे मी काही असा सिलेक्टेड टाइम दिलेला होता. पण माझं मी इकडे मुंबईत काम करत होते कस्तुरी आशाच्या संदर्भात. तर असं झालं की फर्स्ट टाइम रिहर्सलला जेव्हा गेले मी कस्तुरीच्या बार्शीला, तर मग आम्ही अजय चव्हाण, सनी चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला भेटलो. त्यांना मी आधीच ओळखत होते कारण की पोस्टमॉर्टमची ती स्टोरी आहे, त्यांची स्टोरी आहे. तर त्यांच्याशी माझे चांगले फॅमिली रिलेशन झालेले आहेत. अजय किंवा त्याचं सनी दादाशी तेवढं काही नाही कम्युनिकेशन झालं, पण अजय आणि त्याची आई ह्यांच्याशी म्हणजे चांगलं आहे. म्हणजे मी तिथेच गेले की गप्पा मारायचे, जेवण करायचे त्यांच्याबरोबर. तर मग कस्तुरीच्या वेळी जेव्हा रिहर्सलला आम्ही गेलो, पहिल्या दिवशी गेलो
मग ते खूप अरे मॅडम आलात म्हणजे त्यांनी एकदम ओळखलं आणि मग बसलो, गप्पा मारल्या. मग विनोद बोलला की मॅडम आता तुम्ही बसा, गप्पा मारा आणि तुमचं सुरू ठेवा काम. तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यांना ऑब्झर्व करा. ती मिसरी लावणे किंवा तंबाखू थुकून ते बोलणे किंवा त्या ज्या काही गोष्टी आहे किंवा ती कशी रागात बोलते, कशी ती हिडीस पिडीस करूनच बोलते, तर हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करा आणि मी मग तुमचं झालं की मला फोन करा, मी येतो. मग तो मला तिथे सोडून तो दुसऱ्या कामासाठी निघून गेला फिल्मच्याच. आणि मी थांबले तिथे. मग अजय आहे किंवा अजयच्या बाजूची काकू आहेत ज्या फिल्ममध्ये आहे एका रोलमध्ये बघा, त्या कैलासची आई, तर त्यांच्याकडे थांबले. आणि त्यांची जी घरं आहेत तो एक मोहल्लाच आहे. जवळपास सगळे सफाई कामगार आणि तसे व्यक्ती तिथे राहतात त्या कम्युनिटीचे, मेहतर समाजाचे. तर तिथे सगळे पब्लिक टॉयलेट्स होते, कुणाच्याही घरी आपापलं टॉयलेट नव्हतं, सगळे पब्लिक टॉयलेट्स आणि त्यांचे घरं, आणि घरं सगळे पत्र्याचे. मग मी थांबले. मला सुरुवातीला तसं काही हे नाही झालं कारण की आम्ही बाहेर अंगणात बसलो होतो. मग नंतर मॅडम त्या अजयची आई म्हटलं की मॅडम आपण घरात बसू, आपण जेवण वगैरे करू, तुम्ही आराम करा. घरात बसलो. मग नंतर काय झालं की थोड्या वेळाने ना मला एक खूप असा एक कॉन्स्टंट स्मेल यायला लागला. त्या पूर्ण त्या एका एरियातला तो स्मेल होता आणि तो मिक्स होता. तो मिक्स म्हणजे त्यात टॉयलेट, मलमूत्राचा वास, त्यानंतर सडलेला गटार तो वास, सफाई कामगार काम करून आल्यानंतर त्यांच्या तो कपड्यांचा वास, असं तो मिक्स झालेला तो वेगळाच स्मेल होता, ज्याला मी डिफाईन नाही करू शकत की असा पर्टिक्युलर स्मेल येतोय. आणि तिथेच पब्लिक टॉयलेट्स होते, तर तो पण वास त्याच्यात मिक्स झालेला. मग नंतर 2-3 तासांनी मला असं झालं की फिजिकली मला फार त्रास व्हायला लागला. आणि मी ते सांगू पण शकत नव्हते कारण मी त्याचं हेट करत नव्हते, पण फिजिकली मला ते सहन होत नव्हतं, मी बेअर करू शकत नव्हते. इच्छा असून सुद्धा मी तो वास बेअर करू शकत नव्हते आणि माझं डोकं भनभन करायला लागलं. मी सुरुवातीला सहन केलं, पण नंतर एक 4-5 वाजले संध्याकाळचे आणि मग मी विनोदला कॉल केला आणि मी विनोदला तसं डायरेक्टली सांगितलं, म्हटलं माझं झालंय आजचं आणि तू ये घ्यायला. तर मग त्याला वाटलं झालंय मॅडम, माझं झालं नव्हतं काम, मला करायचं होतं, पण तो वासच माझ्याने असह्य झाला होता की मी थांबू शकत नव्हते. इतकं मला आता असं वाटत होतं की उलटी होणार की काय, इथपर्यंत मला त्याचा त्रास व्हायला लागला होता. मग विनोद आला, मग आम्ही गेलो. मग घरी गेल्यानंतर जिथे आम्ही थांबलो होतो त्या बंगल्यामध्ये, तिथे मग मी त्याला सांगितलं जे घडलं ते. म्हटलं विनोद असं असं झालंय आणि मला प्रचंड त्रास होतोय रे, म्हणजे मला थांबायचं होतं त्यांच्याकडे, अजयशी बोलायचं होतं, आईशी बोलायचं होतं, पण हे मला नाही सहन होतं. म्हणजे आताही असं वाटतं की माझं डोकं फुटेल की काय, मग ह्याच्यावर कसा मी तोडगा काढू. आणि रिहर्सल तर त्यांना घेऊनच मला करायची आहे, किंवा तू मला नाही शिकवू शकत ह्या गोष्टी, मला तिथेच थांबायचं, मला तिथे जायचंय, पण मग ह्याच्यावर काय तोडगा काढता येईल. मग तो पण क्षणभर हे झाला की ह्याच्यावर माझ्याकडे पण काही नाही, मी कसा तिथला वास घालू. म्हणजे ते काय पैसे आणून साफ करून पण जाऊ शकत नाही ना, शक्यच नाहीये. तर मग त्यांनी विचार केला आणि त्यांनी एक लहानपणचा किस्सा मला सांगितला. त्यांनी तुम्हाला पण तो किस्सा सांगितलाय किंवा बऱ्याच लोकांना सांगितलाय, पण तो महत्वाचा किस्सा आहे. जर तो कॉमन झाला असेल पण तो फार महत्वाचा होता. माझ्यासाठी त्यांनी फर्स्ट टाइमच तो सांगितला होता की लहानपणी त्याचे वडील कामावरून यायचे आणि त्याचा लाड करायचे आणि ते असं हात फिरवायचे, तर त्याच्या हाताचा तो एक स्मेल त्यांना यायचा विनोदला. आणि ज्यावेळी तो स्मेल यायचा त्यावेळी काही ना काही खायला आणलेलं असायचं. ज्या दिवशी त्या हाताचा स्मेल आला म्हणजे काम करून आलेत ते, म्हणून त्यांनी खायला आणलं, हे एक गणित बसलेलं होतं. आणि मग त्यामुळे तो वास त्यांना हवासा म्हणा किंवा तो नको नकोसा नव्हता, वास आला म्हणजे खायला मिळणार. सो ही वॉज रेडी टू टेक द स्मेल बिकॉज ही इज गेटिंग सम फूड. तर ते कनेक्शन होतं. आणि तो म्हटला मॅडम ज्या दिवशी तो वास येणार नाही ना त्या दिवशी आम्हाला बऱ्याच वेळा खायला मिळत नव्हतं किंवा एखाद दिवशी आम्ही सगळेच उपाशी झोपायचो. तर आता तुम्ही विचार करा की त्या वासाचं माझ्या आयुष्यात किती महत्व आहे. मग त्या आयुष्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता का अशा म्हणून, मग तो वास तुम्हाला हवासा वाटेल. कदाचित त्या वासाचा उद्या तुम्हाला त्रास नाही होणार. तुम्ही ह्या मानसिकतेमध्ये जाऊन बघा. तर अशा पद्धतीने ते दिग्दर्शकीय कौशल्य त्यांनी वापरलं. म्हणजे जरी विनोद बद्दल मला ती एक गोष्ट फार एक नवलाची म्हणा कौतुकाची वाटते की आपण तो म्हणतो की तो शिकलेला नाहीये किंवा कुठेही त्याने तांत्रिक किंवा असं प्रॉपर शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाहीये, पण जे उपजत असतं दिग्दर्शकीय कौशल्य हे अशाही पद्धतीने येऊ शकतं. म्हणजे तिथे मला नाही वाटत की दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने त्या आर्टिस्टला किंवा मला समजावून सांगता आलं असतं कोणत्याही वेगळं काहीतरी पुस्तकातून शिकलेल्या दिग्दर्शकीय कौशल्यातून. पण हे त्याच्या आयुष्यातलं कौशल्य होतं
जे त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर मला वासाचा त्रास झाला नाही. वास येत होता मला पण तो त्रास मला कधीच झाला नाही. मग आता त्यामुळे मग ती सहजता आली माझ्यामध्ये. म्हणजे आता ऑडियन्स बरेचदा म्हणतात की आपने कैसे वो एकदम टॉयलेट वो सब रिअल लोकेशन आहे, आणि ते सगळे रिअल लोकेशन तुम्हालाही माहिती आहे, सगळे रिअल. टॉयलेट सुद्धा जे घाण पडलेली आहे माणसाची संडास ती सुद्धा रिअल आहे. आणि त्याची आम्ही सगळ्यांनी तयारी दाखवली. म्हणजे विनोद 3 वेळा विचारायचा की मॅडम आपल्याला सगळे रिअल लोकेशन्स करायचे, बरं फोनवर बोलायचं. तर म्हटलं हो चालेल ना, करूया. मग त्याला ते डायरेक्टली त्याला वाटलं मी कसं सांगू मॅडम रिअल टॉयलेट्स तुम्हाला साफ करायचे आहेत की मॅडम करतील की नाही सांगितल्यावर असं. तर तो स्पष्ट बोलूही शकत नव्हता आणि त्याला ते लपवायचं पण नव्हतं. मग तो 3-3दा रिपीट करायचा, मॅडम आपल्याला रिअल टॉयलेट्स करायचे बरं साफ, आपल्याला रिअल. अरे हो विनोद करायचं, मी करते म्हटलं ना, हो बोलले ना. नाही मॅडम तुमच्या लक्षात आलं नसेल असं तो सांगायचा. म्हटलं हे बघ रिअल लोकेशन्स म्हणजे रिअल टॉयलेट्स, रिअल दवाखान्यातले खरे खरे जे घाणीने भरलेले टॉयलेट्स ते साफ करायचेत ना. मग तो म्हटला हो मॅडम म्हणजे तुम्हाला कळलंय. तर असं तो प्रवास होता. आणि हा बदल म्हणजे रिअल घाण किंवा दुसऱ्याची घाण साफ करणे हे जरी मी त्यात ऍक्टिंग केली असेल पण त्या मोमेंटला मी ते बनले. आणि त्या मोमेंटला ते बनलेले असताना मी ऍक्टिंग करत नव्हते, मी त्या अजयची आई होते आणि मी तो प्रवास अनुभवला. म्हणजे म्हटलं मला करायचंच आहे हे, कारण की हे जर यांच्या जर पिढ्यानपिढ्या याच्यात जात आहेत, मला 2 दिवस ते का बनता येणार नाही. तर तो जरी ऍक्टिंग केली, तो अभिनय जरी असला तरी तिथून माझ्या ज्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बरेच चेंजेस झाले आहेत. त्या माझ्या दृष्टिकोनमध्ये किंवा अशा प्रकारची जे समाजामध्ये लोक आहेत, कम्युनिटीज आहेत ज्या इतक्या म्हणजे डाऊन ट्रॉडन आहेत, तर तो माझा त्या दृष्टिकोनामध्ये बराच बदल झालेला आहे. आणि मला वाटतं ह्याचं सगळं क्रेडिट मी विनोदलाच देईल, कारण त्याच्या निमित्तानेच ते झालं. ग्रेट. तर आता ज्या दिग्दर्शक विनोदचा उल्लेख इथं आपला पुन्हा पुन्हा होतोय, तर तो बाय प्रोफेशन तसं पाहिलं तर इंजिनिअरिंगचं त्याचं शिक्षण झालेलं आहे. काही काळ त्याने त्या प्रकारचं काम किंवा जॉब पण केलेला आहे आणि आता तो पूर्ण वेळ सिनेमाच्या क्षेत्रातच काम करतोय. ते विनोदचं पण बॅकग्राऊंड, कौटुंबिक बॅकग्राऊंड हे सफाई कामगारांशी निगडीत असंच आहे. त्यामुळे दिग्दर्शकाच्या दृष्टीने सुद्धा हे आपलं एक अनुभव विश्व जे लहान असताना पाहिलेलं आहे ते पडद्यावर आणणं, मोठ्या समूहासमोर खुलं करणं हा त्याच्यासाठी पण खूप महत्वाचा भाग आहे. आता मला पायल मॅडम तुमच्याकडे पुन्हा यायचंय की जेव्हा फिल्म करायची ठरलं, स्क्रिप्ट तयार झाली, लोकेशन ठरले, कारण बार्शी सारख्या लहान गावातलंच ते सगळं होतं. सनी चव्हाण पण बार्शीतला, दिग्दर्शक पण तिथलाच, बाकीचे सगळे कलाकार सुद्धा बार्शीतले आहेत. म्हणजे वैशालीताईच फक्त पूर्वीचा सिनेमाचा अनुभव असलेले आहेत आणि काही प्रमाणात श्रवणनी एक छोटी भूमिका केलेली होती. बाकी सगळ्या लोकांचा पहिलाच सिनेमा आहे. तर तुमच्याकडे जेव्हा हे ठरलं की आपल्या इतर काही सहकारी मित्र मैत्रिणींना घेऊन याचं प्रोडक्शन करायचं आणि तुम्ही पण मग काही वेळा बार्शीला गेला असाल, शूटिंगच्या वेळी प्रत्यक्षात पाहिलं असेल, त्याच्या लोकेशनच्या बद्दल चर्चा केली असेल निर्मिती करायची म्हटल्यानंतर, तर तुमचं आकलन त्या शूटिंगच्या वेळी एकूण सफाई कामगार आणि यांचं आयुष्य याच्याबद्दल कसं बदललं किंवा काय तुम्हाला खूप नव्याने कळलंय आपल्याला असं वाटलं? ऍक्च्युली 14 वर्षाचा मुलगा पोस्टमॉर्टम करतो ही खूप नवीन गोष्ट होती आमच्यासाठी, की इतका लहान मुलगा, म्हणजे लाईक मी पण डॉक्टर आहे, मी पण पोस्टमॉर्टम रूम मध्ये गेलेली आहे, तर आपण म्हणजे त्या बॉडीला हात पण लावायला आपल्याला कसं तरी होतं. तर ती एक खूपच खराब गोष्ट वाटली. आणि ते पोस्टमॉर्टम आणि बाकीचं पण जे काम आहे, म्हणजे इव्हन संडास साफ करणं पण तेवढा लहान मुलाला, ते म्हणजे ती खूप खराब गोष्ट वाटली. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे आहे की आपण मला वाटतं की असं खूप लोकांसोबत होत असेल की ही मूवी पाहिल्यानंतर आपल्याला ते सफाई कर्मचाऱ्यांबद्दल जो आदर आहे तो आपला वाढतच असेल. म्हणजे तेवढं म्हणजे 100 पैकी 2 लोकांना पण केलं तरी पण भरपूर आहे, पण मला असं वाटतं मॅक्झिमम लोकांना हे झालेलं आहे. आणि आता आपण मूवी पण आपण दाखवलेली आहे, थिएटर्समध्ये आलेली, ते पण जे पण आहे ते मॅक्झिमम असं रिव्ह्यूज आम्हाला आलेले आहे की नाही त्यांना पण ती कंडिशन त्यांनी पाहिलेली आहे, कधी विचार नव्हता केला त्यांनी की अशी कंडिशन यांची असेल आहे, ते त्यांना आदर सन्मानाने बघतात. काही लोकांनी तर असं पण म्हटलं की नाही आम्ही यांना त्यांनी पैसे मागितले साफ करायला तर आम्ही म्हणायचो नाही नाही एवढेच आम्ही देऊ, पण आता आम्हाला असं वाटतं की नाही बाबा त्यांनी 100 मागितले तर आपण एक्स्ट्रा पण देऊ. तर असे पण आमच्याकडे रिव्ह्यूज आले आहेत. तर जर हा सिनेमा बघून एवढा जरी चेंज आला आहे समाजामध्ये तर ती पण एक खूप चांगली गोष्ट वाटते आम्हाला. वैशालीताई, आता सिनेमा तयार झाला, तुम्ही कशा प्रकारे ती भूमिका
जगलातच त्याची सुरुवात कशी झाली आणि पुढची सगळी कल्पना येतेच तुमच्या आत्ताच्या 1-2 उदाहरणांच्या वरून. परंतु सिनेमा संपूर्ण तयार झाल्यावर, कारण दिग्दर्शकाच्या मनात तो असतो, प्रत्यक्षात एडिटिंग होऊन तो तयार होऊन येतो, त्याच्याही आधी तो बऱ्यापैकी त्याच्या मनात असतो. पण आपण त्याच्यातलं एक कॅरेक्टर आहोत, तर कॅरेक्टरच्या मनात काही एवढा सगळा सिनेमा नसतो. तुम्हाला कोणाचं शूट काय झालंय, स्क्रिप्ट काय होतं हे येतं, तरी पाहायला मिळत नाही. तर जेव्हा तुमचा जो काही फायनल रफ कट असेल, तर तेव्हा तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तर स्वतःला विसरून जाऊन पण तुम्ही त्या सिनेमाशी रिलेट झालात का, आणि तुम्हाला तो सिनेमा म्हणून कसा वाटला? कारण तुम्ही स्वतः दिग्दर्शनाचं पण काम केलंय, अनेक शॉर्ट फिल्म मध्ये कामं केलेली आहेत, तर तो काय फेनॉमेना होता संपूर्ण सिनेमा पाहिल्यावर? सिनेमाच्या शूटच्या दरम्यान मी 1-2दा विनोदला बोलले होते की आशा नेहमी चिडकीच का आहे, किंवा अशी कशी आई की ती सदैव त्या पोराला म्हणजे त्याच्यावर चिडतेच किंवा त्याला हिडीसपिडीसच करते, आणि अशी कशी आई असू शकते बरं, कारण मी तशी आई कधी पाहिली नव्हती. आणि तो म्हटला, मॅडम असंच असतं, म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे हे असंच आहे आणि असंच असतं, असं तुम्हाला जे वाटतंय ती पण एक आई आहे, पण मी जे सांगतोय ही पण अशीच, आणि ही वास्तवातलीच आई आहे असं पण. तर मग मला असं होतं की खूप जास्त ती आई आशा आहे पण ती चिडकी आहे, म्हणजे ते असं झालं की फक्त नावच आशा ठेवलं गेलं, बाकी सगळं ती शिव्या घालते, मारते, किंवा एकतर हाईट अशी होती की तो सीन, त्या सीनला मी त्याला म्हटलं होतं की काहीतरी सबस्टिट्यूट काढ विनोद, मला पुस्तक फाडायला नको लावू. एक सीन आहे त्यामध्ये पुस्तक फाडते मी, आणि पर्सनली मला वैशाली केंदळे म्हणून मला ते फार म्हणजे हे नको झालं होतं की नाही, माझ्या हातून पुस्तक नाही फाडलं जाणार, बिकॉज आय रिस्पेक्ट टू मच. तर तो म्हटला, मॅडम आशा पुस्तक फाडणार आहे, वैशाली नाही पुस्तक फाडणार आहे. आणि त्यात 2 फॅक्टर्स होते आशाच्या पूर्ण कॅरेक्टरचे, की ते अटॅचिंग फॅक्टर आणि डिटॅचिंग फॅक्टर. अटॅचिंग फॅक्टर असे होते की तोच त्या सीनचं उदाहरण देते ज्यात मी पुस्तक फाडलंय. ती बाहेर बसली आहे उंबरठ्यात आणि ती झाडू बांधते, म्हणजे शी इज बाइंडिंग, शी इज बिल्डिंग, म्हणजे ती काहीतरी अटॅच करते टू रन द फॅमिली, कारण तो झाडू घेऊन ती जाणार, अर्न करणार आणि मग रन करणार फॅमिली. सो दॅट वॉज अटॅचिंग फॅक्टर, बांधणी. बरोबर. आणि उंबरठा ओलांडून आतमध्ये जाते, देर इज डिटॅचिंग फॅक्टर. फाडलं तिने, ते वेगळं केलंय, म्हणजे मुलाला शिक्षणापासून वेगळं करण्याचा तो डिटॅचिंग फॅक्टर आहे. पण दोन्हीमध्ये कॉमन काय आहे की दोन्हीमध्ये आईच आहे. बरोबर. बाहेर उंबरठ्या बाहेरची अटॅच करणारी, रन करणारी पण आईच आहे, आणि त्याला नको जाऊ मला मदत कर हे म्हणणारी सुद्धा आईच आहे. तर तो बॅलन्स मला साधायचा होता. आणि तो म्हटला की ह्या दोन्हीमध्ये कधीही आई हा गोपी कैसा मेरा असं नाही असणार आहे, म्हणजे आशा तशा प्रकारचं प्रेम कधी व्यक्तच करणार नाही फिल्ममध्ये, ती आशा नाहीच आहे, ते वेगळं कॅरेक्टर आहे त्या पद्धतीने प्रेम. आणि ह्या कम्युनिटीमध्ये असं आहे की मी पण नंतर रिहर्सल किंवा रिसर्च मध्ये पाहिलं की असं इतकं काय म्हणतो सोज्वळ आणि मातृत्व दाखवणं म्हणजे व्यक्त करण्याची पद्धतच नाहीये. बरोबर. आशा गोपीवर खूप प्रेम करते, बट शी नेव्हर एक्सप्रेस दॅट लव्ह. ग्रेट. शी ओनली ऍक्ट. तिचं आतल्या आत चाललंय की ह्या पण तिचं इतका नाईलाज आहे, तिला घर चालवायचंय, नवरा पेताड आहे, कुठे पडलेला असतो, त्याच्यामुळे नोकरी गेली तर मुलाला काय खाऊ घालू, आजीला काय खाऊ घालू, असं सगळं तिच्या खूप त्या सगळ्यामध्ये ती फसलेली आहे. आणि त्यामुळे तिची ती चिडचिड होते. त्यामुळे ती कधीच बस माझ्या बाळा कैसा मेरा बच्चा हे करणारच नाही ती. तर तिच्या बोलण्यामध्ये ती खूप सहजता आहे, ती चिडते म्हणजे ते सहजच आहे. मग मी पाहिलं की मी अजयची आई पण पाहिली, अजय म्हणजे रिअल जी कथा आहे त्याची आहे, तर अजयच्या आईमध्ये पण ती सहजता होती. अजयशी ती बोलणार छान, अजय म्हणजे खूप असे प्रेमाने कधीच बोलले नाही, पण त्याचा अर्थ त्या काही राग करत नव्हत्या मुलाचा, त्यांचं प्रेम तेवढंच होतं. मग ते चिडकेपणा पाहिलं मी तर ते खरंच होतं, म्हणजे ते कॅरेक्टरला ते साजेसच होतं आणि ते पाहिजेच होतं. मग ज्यावेळी पडद्यावर फिल्म पाहिली आणि पडद्यावर मी ते पाहिली की आशा ओके ही आशा आहे. तुम्ही जसं बोललात की तुमचं कॅरेक्टर तुम्हाला माहिती असतं, मी कथा वाचली होती, खूपदा वाचली होती, पण मी आशाकडे फोकस्ड होते ना, बाकीच्यांकडे तेवढं फोकस्ड नव्हते. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे असं झालं की करताना मी आशा होते, चित्रपट करताना मी आशा होते, पण पडद्यावर बघताना मी कस्तुरीचा भाग होते. करेक्ट. तर तो अनुभव असा झाला की अच्छा ही आशा आहे, बापरे, म्हणजे हा सगळा स्ट्रगल आणि हे धाडस, इतका कणखरपणा आणि सगळं तडीस नेण्यासाठी काहीही करणारी
पोराला पोस्टमॉर्टमसाठी पाठवते, गटारामध्ये त्या मेनहोलमध्ये उतरायला होते, म्हणजे ती कुठेतरी पोराला तयारच करते ना. पोराला मारण्यासाठी ती तयार करत नव्हती. शी वॉज काय म्हणतो त्याला, शी वॉज मेकिंग दॅट बॉय लाईक फ्युचर ऑफ द फॅमिली. आणि तिच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. कारण मी ज्यावेळी रिसर्च केला, मी वसईत ज्यावेळी माझा रिसर्च करत होते, आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या काकू यायच्या झाडूवाल्या, ते दोघंही नवरा बायको यायचे, म्हणजे मिडल एज असतील, 45-50च्या वयाचे. आणि मग मी माझ्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणं, म्हणजे तंबाखू, मग त्यांच्यासाठी, तर मला जरी आवडत नसलं तरी त्यांच्यासाठी मी पुढे आणून ठेवल्या होत्या तंबाखूच्या. मग त्यांना सांगितलं होतं की तुमचं सगळे 2-3 बिल्डिंग झाडून झाल्या की मेरे घर में आओ, चाय पियेंगे, हम बातें करेंगे, आपको तंबाखू खाना जो भी है मैं लाके रखती हूँ. आणि मग ते तसं मी काही प्रॅक्टिस केली तंबाखू खाण्याची, मग ते थुकण्याची, आणि ते सगळं. तंबाखू म्हणजे रिअल नव्हता खाल्लेला, मी माझ्यासाठी आवळा सुपारी आणली होती. तर अशी ती प्रॅक्टिस केली. मग त्याच्यातून ती मला सांगत होती की जे म्हणजे अशा, हे जे आईचं कॅरेक्टर आहे ते हे असंच असतं. म्हणजे हम लोग ऐसे बच्चों को इतना प्यार व्यार से नहीं बात करते, ये क्या सब ते म्हटलं की ढोंग आहे बाबा, हे प्रेमाने उगाच काहीतरी हे दाखवताय तुम्ही. दॅट इज शो ऑफ अ लव्ह. यू कॅनॉट शो लव्ह, यू हॅव टू ऍक्ट लव्ह. तर ते होतं. आणि मग अशा पडद्यावर पाहिल्यानंतर मला असं समाधान झालं की ओके, म्हणजे जे विनोदला आशा अपेक्षित होती ते मी करण्याचा प्रयत्न केलाय. मला अजूनही वाटत नाही मी 100% तसंच केलंय, पण मी त्या दिशेने प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आता मगाशी या प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीला अटॅचिंग फॅक्टर आणि डिटॅचिंग फॅक्टर हा जो मुद्दा मांडलात, तर तो खरोखरच ठसतो. तो किती झाडू तयार करता करता बांधणं आणि आतमध्ये जाऊन फाडणं, आणि असे खरं तर आणखी जुळून येतील असे अनेक घटक या सिनेमामध्ये आहेत. तर त्याच्यातलं एक महत्वाचं उदाहरण जे यालाच जोडणारं वाटतं, ते जो पोस्टमार्टम करतो, शिवतो डेड बॉडी, तोच गोपी सिनेमाच्या अखेरीस हे फाडून टाकलेलं, आईने फाडून टाकलेलं शिवतो. तर ज्याने कोणी तो बारकाईने पाहिला असेल त्याला ते सगळं लक्षात येतं. आणि तो सिनेमाचा एंड तिथं होणं, एका अर्थाने हा आता ट्रान्सफॉर्म होतोय, नव्या दिशेने प्रवास करतोय, त्याला कस्तुरी सापडले असं ते आहे. तर मला दोन्ही वेळा मी ज्यावेळी सिनेमा पाहिला, म्हणजे सिनेमा रिलीज होण्याच्या आधी, आपल्या या आधीच्या 2 मुलाखती घेण्याच्या आधी, आणि रिलीज झाल्यावर पहिल्या दिवशी पहिला शो मी पाहिला, तेव्हा तुमचे आणि इतरांचेही असे अनेक प्रसंग मी सांगेल की मला यांनी काय तयारी केली होती किंवा हे किती उतरले आतमध्ये. तर त्याच्यातला हा जो प्रसंग आहे झाडूच्या बद्दलचा, तर त्याच्यातली जी सहजता आहे ना, म्हणजे पटापट त्या काड्या ज्या आहेत ते जुळवणं, हे करणं, त्याला बांधणं, आणि परत एक छोटीशी आतमध्ये ती खुंटी, तर ती ठोकणं त्याला, आणि तो पक्का झाडू तयार होणं. तर हे इतकं सहजतेने, तर मला ते विचारायचं होतं खरं तर की तुम्ही काही प्रॅक्टिस केली होती का, अगोदरचाच अनुभव होता का, ते जुळून आला? अगोदरचा अनुभव असता तर चांगलंच झालं असतं, पण अगोदरचा अनुभव नव्हता. म्हणजे इव्हन पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा मी झाडू बांधण्याचं ते तेवढ्यापुरतच केलं होतं. शॉर्ट फिल्म असल्यामुळे त्याच्यावर तेवढा फोकस नव्हता. पण कस्तुरीमध्ये ते मला म्हणजे जसंच्या तसं, म्हणजे आपण परफेक्शन ज्याला म्हणतो तसं ते विनोदला अपेक्षित होतं. आणि मग आनंद मनसुख म्हणून आमच्या कॅमेरा टीम मध्ये होता, तर त्याचा जरी कॅमेराशी संबंध असला पण तरी तेवढी गोष्ट मला त्यांनी शिकवली होती. मॅडम या झाडू बांधायला, मॅडम या. आम्हाला थोडा 5-10 मिनिटांचा वेळ मिळाला रिहर्सलमध्ये किंवा दुसऱ्या ह्याच्यात ब्रेक मिळाला की मग तो बसायचा आणि आम्ही ते घेऊन बसायचो. आणि मग असं काड्यांचे ते गंज लावणे, थोडे 4-5 गंज लावणे, मग ती खुटी कशी ठोकायची आहे. मग बरं बांधायला काही दोरी वगैरे नाही, ती दवाखान्यातली सलाईनची नळी आहे, त्या नळीनेच बांधते, कारण ती खूप पक्की बसते. आणि मग त्याचे टेक्निक पण मला सांगितले, त्याचे कारण पण सांगितले मला त्यांनी. खुटी का लावायची असते किंवा हे गंज का करायचे असते, असे त्याला डिवाइड का करायचं असतं, एकदम का सगळं बांधायचं नसतं, कारण ते उंची आणि त्याचं बॅलन्स राहावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल कारण होते की झाडू तसा का बांधला जातो. आणि त्याची पकड, म्हणजे झाडू पूर्ण समोरून तुम्ही बघितलं असेल तर ते सोडून जातात सगळे शेंडा त्याचा, किंवा तो हे होऊन झिजून जातो, पण त्याची मूठ तशीच राहते. असं तुमच्या लक्षात आलं असेल, असे बरेच झाडू पाहिले असतील. तर ते जे मूठ बांधणी आहे ती सुटू नये ह्यासाठी ते टेक्निक असतं, खुटी लावणे किंवा तसे त्याच्या उंचीनुसार त्याचे हे पाडणे.
तर मग आनंद आणि अधूनमधून शिवाजी करडे म्हणून होता डिरेक्शन टीम मध्ये तो, तर आम्ही तिघं मिळून ते करायचो. आणि मग हे आम्ही करतोय की नाही बरोबर हे आम्ही अजयच्या आईला दाखवायचो, बघा बरं काकू बसलाय की नाही. आणि मग त्या बघायच्या सोडून, त्यांचं ते पद्धत असतं ना, असं जर आपण लूज बांधला तर ते लगे एका सेकंदात सोडू शकतात, पण तो सुटत नव्हता. मग म्हटलं मॅडम आता परफेक्ट तुम्ही झाडू बांधू शकता. अशी खूपच आणि ते सहजता त्यासाठीच आणली होती की जसं तुम्ही म्हटलात ना की डिटॅचिंग फॅक्टर, तर विनोदनी तो जो सीन होता पुस्तक फाडण्याचा, तो म्हटला तो करावाच लागेल कारण त्याची वेगळी कारणं आहेत. आणि त्याने मला ते नंतर सांगितलं, तर तेच कारण होतं की आता फाडलं पुस्तक म्हणजे ते शेवटी शिवायला मिळणार आहे. बरोबर. तुम्ही जर पुस्तक न फाडता त्याला मारलं तर मग मी त्याचं मी गिव्ह अँड टेक नाही करू शकत. मारलेलं मी परत कसं देणार ना आईला, तर आईला मी परत नाही देऊ शकत. तर आईला परत काय द्यायचं, तिने फाडलेलं पुस्तक मी तिला बांधून देणार आहे. म्हणजे आईला म्हणजे ऑडियन्सला आशा, होप ज्याला म्हणतो, तर ती होप आहे. आशाने जरी फाडलंय ती शेवटची ती होप तशी कन्वर्ट होते. म्हणजे अशा कॅरेक्टरचं डिटॅचिंग फॅक्टर एंड मध्ये अटॅच फॅक्टर बनतो. नाही, असे तर त्यामध्ये इतके घटक जुळून येतात, तर त्याची खरी सौंदर्य स्थळं उलगडून जर दाखवायची असतील तर स्वतंत्र लेख किंवा स्वतंत्र मुलाखती एक एक प्रसंग घेऊन निवडावे लागतील. एवढंच नाही तर त्यात कॅरेक्टर्सला दिलेली नावं सुद्धा, म्हणजे जी महिला सफाई कामगार म्हणून आहे, जिचं आता आपण वर्णन ऐकलंय, तिचं नाव जाणीवपूर्वक आशा ठेवणं, आणि जो पारधी समाजातला त्याच्यातला एक मुलगा जो कस्तुरी मिळवून देणार आहे काळविटाची शिकार करून किंवा आणून, त्याचं नाव विकास ठेवणं. आशा आणि विकास ही सुद्धा एका अर्थाने प्रतीक आहेत आणि आपल्या आजच्या सभोवतालच्या समाजाकडे सजगपणे बघायला लावणारे आहेत. तसंच दुसरा पण एक फॅक्टर खोलात न जाता एवढं सांगायला हरकत नाहीये की गोपीचे घरातली माणसं किंवा वडील हे पोस्टमार्टम करतात आणि गोपीचा जो अतिशय निकटचा जवळचा मित्र आहे तर त्याचे वडील हे खाटीक आहेत. म्हणजे एक माणसाची डेड बॉडी शिवणं आणि दुसरा एक खाटीक काम करणं, असे कितीतरी त्याच्यामध्ये जोडणारे घटक आहेत. किंवा विकास हा जर काळविटाची शिकार करणार वगैरे आहे किंवा कस्तुरी देणारा आहे, तर त्याच्याच बरोबर इम्रान हा कबूतर पाळणारा आणि शांतीचं प्रतीक म्हणून कबूतर विकणारा, अशी अनेक घटक आहेत. तर त्याच्या सौंदर्य स्थळाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. त्याची कदाचित खूप स्वतंत्र मोठी मुलाखत वेगळी पण करावी लागेल. आता मी पायल मॅडम तुमच्याकडे येईल की हा सगळा सिनेमा तयार होत असताना तुम्ही पाहिलं, तुम्हाला तुकडे तुकडे पण माहीत झाले असतील, पण संपूर्ण सिनेमा पाहिल्यावर तुम्ही कदाचित सेकंड लास्ट ड्राफ्ट तो पाहिला असेल आधी, फायनल करण्याच्या आधी, फायनल एडिटिंग होण्याच्या आधी, तर तुम्ही त्या सिनेमामध्ये किती इन्व्हॉल्व्ह झालात? तुम्हाला स्वतःला काही इमोशनल इन्व्हॉल्वमेंट झाली का? तुम्हाला पण काही डोळ्यातून पाणी आलं किंवा अरे हे काय आहे, आपल्याला माहीतच नव्हतं, आपण आतापर्यंत ऐकत आलोय, स्क्रिप्ट मधून झालंय, पण सिनेमा पाहिल्यावर तर तसं तुमचं काही झालं का? तर ऍक्च्युली शूटिंगच्या वेळेस ना ते एक जो सीन आहे ज्याच्यामध्ये गोपी जेव्हा ते काम करतो मॅनहोल मध्ये जाऊन, तर त्याचा फ्रेंड त्याला बघतो आणि मग तो क्लासमध्ये जेव्हा एंटर करतो त्याच्यात, तर सगळे मुलं त्याला असं नाक वगैरे हे करतात आणि त्याच्या डेस्कवर लिहून ठेवतात वगैरे असं. तर तेव्हा जेव्हा तो बाहेर असा बघतो आणि त्या सीन मध्ये ना गोपीला रडायचं नव्हतं आणि तो रडूनच द्यायचा त्याच्यामध्ये. तर म्हणजे विनोददादांनी असं सांगितलं होतं की कुठेच हा रडला नाही पाहिजे, म्हणजे त्याचे अश्रू असे नाही दिसले पाहिजे. तर त्यांनी तो सीन जो केला ना, तेव्हा मला असं रडू आलं होतं की तो एवढ्या ह्याच्यातून तो क्लासमध्ये आला आणि सगळे त्याला असं बोलत आहे. तर तो एक म्हणजे खूपच म्हणजे काय म्हणतात मार्मिक सीन होता माझ्यासाठी, टचिंग होता. आणि तो त्याच्यासाठी पण आहे कदाचित, म्हणजे समर्थसाठी पण, की आणि त्यांनी तो खूपच छान केलेला आहे. लाईक म्हणजे तो वेळ लागला त्याला करायला, पण तो रडला नाही आणि तो तसं दाखवलं की त्याने ते गिळले, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, तर ते त्यांनी बाहेर व्यक्त नाही केलं. तर ते एक मला म्हणजे माझं पर्सनली मला ते आवडते. आणि एंड जो आहे कस्तुरीचा तो पण खूप मला आवडतो, कारण म्हणजे ते पण विनोददादांनी इतकं छान एक्सप्लेन केलं ना की तो बॉटल जेव्हा फेकतो तेव्हा ती जी स्टोरी आहे ती तिथे संपते, तेव्हा ती लोकांच्या प्रेक्षकांच्या मनात सुरू होते. तर ते पण मला खूप छान वाटलं की तो एंड तसा केलेला जो आहे ते. तर असे आहे. ग्रेट. आता आपण तुमच्याकडे मी परत येतो वैशालीताई, की हा सगळा सिनेमा रिलीज झालाय, 8 दिवसात तुमच्यापर्यंत बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्यात. यापूर्वी फिल्म फेस्टिवलला पण हा सिनेमा वेगवेगळ्या ठिकाणी
चर्चेला गेला, पाहिला, नॉन व्यक्तींनी पाहिला, सिनेमाच्या क्षेत्रातले लोक, थोडे परिगावरचे लोक आणि सर्वसामान्य प्रेक्षक. तर त्यांच्याकडच्या रिॲक्शन्स तुमच्यापर्यंत काय स्वरूपाच्या तुम्हाला फार वैशिष्ट्यपूर्ण आल्या आणि ज्या तुम्हाला आता इथे सांगाव्याशा वाटतात? खूप वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा अनपेक्षित आहेत. म्हणजे काही प्रतिक्रिया आपल्याला अपेक्षित असतात, छान झालंय, उत्तम काम झालंय, कडक काम झालंय किंवा चांगलं नाही झालंय, ह्या फार अपेक्षित प्रतिक्रिया असतात. हे शब्द पण फार अपेक्षित असतात. पण काही प्रतिक्रिया अशा होत्या की जसं मामीला ज्यावेळी पहिलं स्क्रीनिंग झालं कस्तुरीचं, तर तिथे एक मला वाटतं 82 इयर्सच्या एक आजी होत्या आणि स्क्रीनिंग संपलं, आम्ही सगळे बाहेर आलो आणि बोलत होतो, वेगळे वेगळे ऑडियन्स येऊन बोलत होते आणि त्या आल्या हळूहळू त्यांच्या स्पीडनी आल्या हळूहळू आणि मला मागणं मिठी मारली त्यांनी आणि मला 1 सेकंदसाठी कळलंच नाही काय झालं ते. आणि पाहिलं तर त्या आजी होत्या आणि म्हटल्या, आणि त्या एक सिनेमा लवर होत्या ज्या खूप त्यांच्या तरुणपणापासून त्या फिल्म फेस्टिवल अटेंड करणारी अशी ती व्यक्ती होती. म्हणजे त्यांनी किती सिनेमे पाहिले असतील आणि किती प्रकारचे सिनेमे पाहिले असतील फेस्टिवलच्या, जर त्या इतक्या प्रेमी आहेत तर. आणि त्यांनी मला काय कमेंट दिली त्यावेळी, मामीच्या वेळी, की बाई ग, मला तुझं नाव माहिती नाहीये, पण जे काय आशा तू केली आहेस किंवा ही जी गोपीची आई आहे, ही आज इतक्या वर्षांनी मी असा सिनेमा किंवा असं एका व्यक्तीचं काम पाहिलंय, एका नटीचं, की मला तो 82चा एक सिनेमा आहे, त्या सिनेमाचं नाव मला आठवत नाहीये, पण त्यावेळी त्या सिनेमाला मी सांगते तुम्हाला नाव, त्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड होता आणि त्या लेडीला, त्या फिमेल ऍक्टरला नॅशनल अवॉर्ड होता त्या ऍक्टिंगसाठी. आणि त्या सिनेमाची मला आज आठवण झाली. इतक्या वर्षानंतर मला असं वाटलं की मी कुठेतरी त्या वास्तवाशी जोडले गेले. उंबरठा हिंदी सिनेमा होता. अच्छा. आणि मला वाटतं तो यांचा होता, मृणाल सेनचा का काय, त्यांचा कोणता तरी सिनेमा होता. तर त्या म्हटलं की मला खूप वर्षानंतर इतकं मी अटॅच झाले एखाद्या सिनेमाशी, कारण की मधल्या काळात मला इतके माझ्या मनातला बसलेले असे सिनेमे नाही पाहिले. इतक्या वर्षानंतर मी आज पहिल्यांदा हा अनुभव घेतला आणि मी माझ्या तरुणपणात गेले की मी ते सिनेमे पाहिलेत आणि ते इतके वास्तवाशी संबंधित आणि खऱ्या अर्थाने घाण साफ करते. आणि तुला काय झालं नाही का म्हणे, तू हे सगळं टॉयलेट साफ केले आणि ते त्या गोपीला हे करते आणि तू ते संडास वगैरे साफ केली, ते कमोड साफ करते, तुला काहीच वाटलं नाही का? ते मग त्या डिटेल मला विचारत होत्या. जवळपास अर्धा तास त्या बोलत होत्या माझ्याशी. दॅट वॉज फर्स्ट कॉम्प्लिमेंट इन फर्स्ट स्क्रीनिंग ऑफ कस्तुरी. आणि त्यानंतर मग बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की आता रिसेंटली रिलीज नंतरच्या काही कमेंट्स आल्या की आपने इतनी सहजता से सब कैसे किया. कि हमको लगा कि ये सच में वो उसी कम्युनिटी के है, आप आर्टिस्ट है, ये अभी बिलीव नहीं हो रहा है कि आप सच में आर्टिस्ट है क्या, मतलब आपने सिर्फ काम किया है, हमको लगा की आप उसी में से. अशा पण काही कॉम्प्लिमेंट्स आल्या. आणि काहींनी असं केलं की तुम्ही कसं काय ते बॉडी लँग्वेज मध्ये कसं आणलं, कसं तुम्ही ते झाडू हातात धरून चाललात बिंदास, तुम्हाला पडायचं नाही, आणि तुमच्या चालण्यामध्ये पण तसंच रफनेस आहे जशी एक झाडू हे. आणि ते लंगड्याशी डील करणं की दे देंगे भाके जा रे क्या असं, किंवा तो सावकार म्हणतो हे तुला ठेव आणि मी वरून 1 लाख देतो, मला तुझी नोकरी दे. तर तो सीन तिथे पण खूप लोकांनी मला म्हटलं की ते वाटतं खरंच ही म्हणजे आई आहे बाबा. म्हणजे तर अशा खूप अशा काहींनी पर्टिक्युलर सीन बद्दल मला कॉम्प्लिमेंट दिले, काहींनी पुस्तक फाडल्याबद्दल शिव्या पण घातल्या, भाषेबद्दल पण दिल्या असतील. तुमची भाषा खूप सहजता आहे. भाषेबद्दल पण आलेल्या, कारण ती भाषा जी आहे ती असं वाटतं की ती मराठी आहे की हिंदी आहे असं थोडं झालेलं. पण मग नंतर म्हटले की मग काही लोकांना माहिती आहे ना की ह्या लोकांची भाषा अशीच असते मेहतर समाजाची, कारण दे आर मायग्रेटेड, तर प्युअर ती भाषा बोलणारच नाही. आणि सभोवताली त्यांच्या अन्य वेगवेगळे भाषिक समूह पण असतात. तर त्या सर्वांचा तो इन्फ्लुएन्स. तर ते पण बोललेले की भाषेचं काम तुम्ही कसं केलं आणि कसं सहजता, ह्या गोष्टीवर खूप जास्त मला कॉम्प्लिमेंट आले की ते जे पात्र आहे ते खूप सहज झालंय. आणि बऱ्याचदा तो अभिनय किंवा तुम्ही वेगळ्या एक अभिनेत्री आहात किंवा तुम्ही एक कलाकार आहात असं वाटतच नाही. बऱ्याच ठिकाणी असं त्यांना झालं की ही तीच आहे, म्हणजे ही खरीच आशा आहे. तर अशा पण काही कॉम्प्लिमेंट आले. तो एक शब्द वापरून गुळगुळीत झालेला आहे, पण तो इथं वापरायला हरकत नाही की परकाया प्रवेश.
असं जे म्हणतात तसं ते झालेलं आहे. सर कॉम्प्लिमेंट बद्दल मी अजून सांगेन, म्हणजे आता ऑडियन्सचे जे आपण हे करत आहोत कॉम्प्लिमेंट्स, तर कॉम्प्लिमेंट्स असे खूप चांगले येत आहे. म्हणजे आम्ही स्वतः सिनेमा म्हणजे जेव्हा ते बघतात तर आम्ही पण बसतो की कोणत्या सीन मध्ये ते लोक हसत आहे, कोणत्या याच्यामध्ये जेव्हा तो असं पुस्तक फाडलं तर सगळे असा आवाज येतो, मग त्यांनी फेकलं तेव्हा, मग पोस्ट जेव्हा ते सगळ्यात शेवटी ॲम्ब्युलन्स येते बॉडी घेऊन तेव्हा पण त्यांचे रिॲक्शन तसे होतात. पण स्टार्टिंगमध्ये असं पण आम्हाला काही दिसले ऑडियन्स की जे मूवी सुरू होतो आणि मग ते संडास किंवा असं वगैरे दाखवलं ना तर ते लोक थिएटरमधून उठून गेले आहे. तर आम्हाला असे पण लोक म्हणजे भेटले आहे थिएटरमध्ये. मी ज्यावेळी पाहिला त्यावेळी एक माणूस सुरुवातीलाच पहिल्या 3-4 मिनिटातच म्हणजे शी की काय दाखवत आहे की असं पण करून ते गेले आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा ते पडद्यावर ते पाहू नाही शकत की जे रिअल स्टोरी आहे, हे जे घडत आहे ते लोक पडद्यावर नाही बघू शकत, आणि मग ते रिअल लाईफ मध्ये असं घडत आहे ते जे करत असतील त्यांच्यावर काय ते त्यांच्या मनावर आणि त्यांच्या लाईफमध्ये ते काय किती खराब घडत आहे ते. तर म्हणजे मला ते खूप वाटतं की रिअल लाईफ माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा हा सिनेमा रिअल आहे अशी प्रतिक्रिया देऊनच जातात. राईट 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 त्यांच्याही नकळत. इट इज लाईक वी कॅन टेक इट इज कॉम्प्लिमेंट ऍक्च्युली. नाही, तुम्ही मगाशी आधीच्या उत्तरामध्ये शेवटी मी जो विचारलं की तुम्ही सगळं फिल्म पाहत असताना तुम्ही भावनिक झालात का, डोळ्यातून पाणी आलं का वगैरे, त्याचं कारण असं की मी स्वतः पहिल्यांदा सिनेमा पाहिला तेव्हा जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती, मी सांगितलंच की मी अगदीच मुलाखती घ्यायच्यात आणि माझ्या बाकीच्या सगळ्या व्यापात पटकन मी 1.5 तास पाहिलेला होता. परंतु मी दुसऱ्यांदा रिलीज झाल्यावर थिएटरला जेव्हा पाहिला आणि तिथून बाहेर आल्यावर तुमच्याच टीम मधला एक सहकारी थोड्याशा कॉमेंट जे घेत होता, तो मला इथे भेटलाच होता, ओळखीचा झाला होता. तर मी सिनेमा आधी पाहिलाय, मुलाखती घेतल्यात, आता याला काय देऊ. तर मला त्या क्षणी आणि आपण बघतो आणि जेव्हा खूप इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा फार अशी प्रतिक्रिया देण्याची इच्छा होत नाही तुम्हाला काही. जसं आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला पण तुम्ही विचारलं तर मी असा काय म्हणू या प्रश्नाला प्रिपेअर नाहीये, म्हणजे मी त्याच्यावर अग्रलेखच लिहिल पण तुम्हाला मी 2 वाक्यात काय उत्तर देऊ असा प्रश्न त्या क्षणभर तरी मला तो पडला होता. तर तिथून आल्यावर एकच मी प्रतिक्रिया त्याला दिली होती की आता मला दुसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आलेला मुद्दा आहे की या सिनेमामध्ये कोणीच कधीच कुठंच रडत नाही. हे मला खूप स्ट्राईक झालं. हे ऍक्च्युली विनोद दादांचंच कॅरेक्टर आहे. आणि तुमच्या बोलण्यातून जे आलंच आता की नाही होऊ द्यायचं आपल्याला. तर विनोद दादा तसेच आहे ऍक्च्युली. म्हणजे कुठेतरी असतं ना की जे डायरेक्टर आहे ना आपलं सगळं जे आहे ना ते पहिल्या फिल्म मध्ये टाकतं. हे खूपच अनुभवलंय. म्हणजे विनोद दादानी आपली लाईफ जी आहे जे त्यांच्या याच्यामध्ये गेले आहे ते, तर विनोद दादा पण तशाच टाईपचे आहे. आणि त्यात एक गोष्ट अशी ठरवून केल्या गेलेली आहे की खूप ओव्हर ड्रामा करायचा नाहीये किंवा ओव्हर कोणत्याही फिलिंग किंवा कोणत्याही इमोशनला ओव्हर करायचं नाही आपल्याला. कंट्रोल्डच ठेवायची आहे जी रियालिटीशी जास्त संबंधित असेल आणि जास्त रियालिटी आणि ते धरून असेल. मला वाटतं की ते न रडून जे आहे ना ते प्रेक्षकांना जास्त टचिंग असतं. म्हणजे तो तिथे नाही रडला तर ते प्रेक्षकांच्या मनाला अजून ते हर्ट होतं आहे ना. म्हणजे या सिनेमातून काय काय दाखवलंय त्यातून जसा दिग्दर्शक बोलतोय तसं जर आपण असे कॅल्क्युलेशन्स केले, गोळाबेरीज केली की काय काय दाखवलेलं नाहीये की जे सामान्यतः येऊ शकलं असतं. रडणं दाखवलेलं नाही, म्हणजे हेल्प घेता आली असती त्या गोष्टींची. किंवा मी विनोदला म्हणालो होतो त्याच्या मुलाखतीमध्ये की याच्यात खलनायक कोणीच दिसत नाहीये. कॅरेक्टर सगळे आहेत, प्रत्येकाची दशा दुर्दशा, भांडण मारामाऱ्या जे काही आहे ते त्या त्यावेळी राग वैताग असं थोडंफार आहे सगळा, पण तरी यातला खलनायक कोणीच नाही वाटत. प्रत्येक जण विकासचा सुद्धा राग येतो की तो ज्या पद्धतीने या पोरांना कस्तुरीची खोटी आशा दाखवतो आणि शेवटपर्यंत नाही, तरी तो खलनायक नाही वाटत. आणि जेव्हा जेव्हा विकास आलेला आहे ना तेव्हा ऑडियन्स हसलेली आहे. म्हणजे त्याचे डायलॉग आणि त्याची ऍक्टिंग त्याला हिरो इज लाईक हिरो. कमी प्रसंग दिलेत. मला त्या सिनेमाचं एक कुतूहल असं होतं की ह्या विकास आता यांना कस्तुरी देणार नाही हे मला सुरुवातीपासून अंदाज होता, पण नंतर काय होईल, हे मुलं आणि विकास यांच्यात झगडा काय होईल, तर त्याच्यामध्ये मला बरंच कुतूहल होतं. आणि खूप ब्रिलियंट निर्णय आहे तो कथा लिहिणाऱ्याचा किंवा दिग्दर्शकाचा की स्वाभाविक आहे की हे दोघंही खूप वैतागणार आहेत, त्याच्यावर रागावणार आहेत, चिडणार आहेत, पण तो
दारू पिऊन पूर्ण गलित गात्र आहेत, तेव्हा हे काहीच करू शकत नाहीयेत. त्यामुळे तो निकाल एकदम झटपट खूप सोपा करून टाकला असं पण वाटतं. खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंटचं पोर्ट्रेल आहे विकास हे कॅरेक्टर म्हणजे खूप मोठं आपल्याला विकास, एखाद्या गोष्टीची ग्रोथ, एखाद्या गोष्टीची डेव्हलपमेंट खूप असं त्याचा गाजावाजा असतो ना, की हा बाई हमने डेव्हलप किया ऐसा किया वैसे किया, पण प्रत्यक्षात विकास हा अस्तित्वात ग्रेट नाही तसं ते आहे. तर सिनेमाबद्दल आपल्याला खूपच काय काय गोष्टी सांगता येतील. आता मी आपण समारोपाकडे येऊ. दोघींना पण एक सेम प्रश्न असं म्हणेल की हा सिनेमा रिलीज झालाय 8 दिवसापूर्वी, काही थिएटरला तो महाराष्ट्रात लागलाय, पुढच्या काही थिएटरला महाराष्ट्रात आणि राज्याच्या बाहेरही वेगवेगळ्या ठिकाणी तो लागेल. त्यानंतर OTT प्लॅटफॉर्म किंवा अन्य प्लॅटफॉर्मवरून तो बघायला उपलब्ध होईल. त्यामुळे ही मुलाखत पाहणाऱ्यांनी जेव्हा केव्हा त्यांना शक्य होईल तेव्हा सिनेमे पाहावेत. कारण अनेकांची इच्छा असूनही जवळपास थिएटर नाहीये म्हणून पाहू शकत नाही. पण मी तर स्वतः वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही. जेव्हा एका सिनेमाच्या संदर्भात 3 मुलाखती घेतोय आणि प्रसिद्ध करतोय, त्यामुळे ही मी रिॲक्शन दिलेलीच आहे. तर आणि तुम्ही पण आता इतकं भरभरून बोललेला आहेत, तरीही आपल्या प्रेक्षकांना आता तुम्हाला दोघींनाही की व्हाय हा सिनेमा तुम्ही का पाहावा, असं तुमचं उत्तर काय आहे आणि तुमचं काय? अगदी 2 वाक्यात 4 वाक्यात काही. अच्छा, कुठेतरी मला असं वाटते की हे एक तर सत्य घटनेवर आधारित आहे आणि कुठेतरी अशा टाईपच्या स्टोरीज अजून बनायला पाहिजे ज्या इतक्या म्हणजे सहजतेने आपण दाखवलेल्या आहे. तर आणि ज्याच्यावरून एक आपल्याला खूप छान एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक थीम आहे याच्यामध्ये, एक छान आपल्याला मेसेज भेटतो याच्यामध्ये. तर एक सिम्पल टाईपचा फिल्म पण आपण बघायला पाहिजे, जी एक खूप सुंदर कलाकृती आहे. आणि याच्यासाठी पण बघायला पाहिजे की अशा टाईपचे सिनेमा पुन्हा बनायला पाहिजे. जर याला आम्हाला प्रतिसाद भेटला तर आम्ही अशा टाईपचे अजून सिनेमा बनवू शकतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटते. आणि मी अजून एक मेन्शन करायला इच्छुक आहे की जेव्हा अनुराग कश्यपजी आणि नागराज मंजुळेजी तशासारखे जे दिग्गज आपले डिरेक्टर्स आहेत, जेव्हा ते आमच्यासोबत जुळलेले आहे, तर त्यांनी काहीतरी म्हणजे विचार करूनच आम्हाला प्रेझेंट करायचा निर्णय घेतला. तर त्यासाठी पण म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा ते त्या एवढा सपोर्ट करत आहे या मूवीला, तर प्रेक्षकांनी पण तेवढं हे आवर्जून तो सिनेमा बघायला पाहिजे. हे असं मला वाटतं कस्तुरी प्रत्येकाने बघावा, शक्य झाल्यास प्रत्येकानेच बघावा, घरातल्या प्रत्येकाने बघावा. आणि त्याचं एक कारण असं की कस्तुरी हा प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यातला एक नाकारलेलं किंवा इग्नोर केलेलं सत्य आहे. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. म्हणजे सफाई कामगार आहे किंवा टॉयलेट, सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या त्या गोष्टी आहेत. आणि तरी आपल्याला वाटतं की हे पडद्यावर बघू नको. जेव्हा फिल्मची सुरुवात होते त्यावेळेस बरेच लोक ते डोळे बंद करतात, एक या दिखा दिया, टॉयलेट दिखा दिया, कमोड दिखा दिया, त्याच्यात घाण दाखवली. पण हे तर हेच आहे ना, म्हणजे हे आपल्याच जीवनाचा पार्ट आहे ना. वेस्ट इज अ पार्ट ऑफ लाईफ. मलमूत्र याला तुम्ही हे केल्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही ना. मग तुम्हाला ते पडद्यावर त्याच्या संदर्भातल्या काही सत्य घटना पडद्यावर तुम्हाला का पाहायच्या नाही? तर मला वाटतं की प्रत्येकाने हिंमत करावी आणि तरीही कस्तुरी पाहावा आणि घराघरात कस्तुरी पोहोचावा असं मला वाटतं. आणि अजून एक मी बोलायला म्हणजे एक आहे की कस्तुरी याच्यासाठी पण पाहावा की सगळ्या माणसांमध्ये एक कस्तुरी एक लपलेली असते आणि ती एक जाणीव होईल की आपल्यामध्ये काय कस्तुरी आहे ना. म्हणजे मला पण असं मी आता विचार करते की आपली काय कस्तुरी आहे ना, आपल्या मनात काय आहे ते आपण करायला पाहिजे आहे. ते सगळ्यांनी आपली कस्तुरी शोधायला पाहिजे आहे. तर त्यासाठी पण तुम्ही हा सिनेमा बघायला पाहिजे. तर 5 वर्षापूर्वी तयार झालेला हा सिनेमा मधल्या सगळ्या करोना कालखंड, त्याचं वितरण यामुळे जो थांबला होता, अनेक वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये मिळत असूनही तो प्रदर्शित व्हायचा थांबला होता. आणि आता प्रदर्शित होत असताना म्हणजे याची निर्मिती आणि दिग्दर्शन हे विनोद कांबळे आणि त्यांची ही सगळी टीम आणि त्यांचे हे निर्माते यांनी ऑलरेडी पूर्वीच केली होती. आता अनुराग कश्यप आणि नागराज यांनी तो सिनेमा पाहिल्यावर हा सिनेमा इतका महत्वाचा आहे की याचं प्रमोशन व्हायला हवं, हा लोकांनी पाहायला हवा, म्हणून त्यांनी आता प्रेझेंट केलेला आहे. निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग तसा नव्हता. तर त्यांनी जेव्हा अशा प्रकारचा सिनेमा लोकांनी पाहावा यासाठी प्रस्तुती किंवा स्वतःचं नाव दिलं, तर मला वाटतं की याच्यापेक्षा आणखी कोणता वेगळा मोठा पुरस्कार असला पाहिजे असं पण आपल्याला याच्याकडे बघता येईल. त्यामुळे ही मुलाखत पहा, यापूर्वीच्या 2 मुलाखती पहा, वाचा. आमच्या weeklysadhana.in
या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर ह्या आधीच्या 2 आणि ही मुलाखत तुम्हाला वाचायला मिळेल. आणि कर्तव्यसाधना.in यावर गेलात तर ह्या 3ही मुलाखतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्हा दोघींचेही पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच.